नमस्कार. सुगम संगीत एक अभ्यास या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला एक महत्त्वाची टिप देणार आहे. जे सुगम संगीत शिकतात, ज्यांना उत्तम गाणं म्हणायची इच्छा आहे त्यांच्यासाठी. म्हणजे आपण जे गाणं गाणार आहोत ते गायच्या आधी आपण ते कसं ऐकलं पाहिजे. म्हणजेच गाणं शिकणं जेवढं महत्त्वाचं असतं तसंच ते गाणं जास्तीत जास्त वेळा ऐकणं सुद्धा महत्त्वाचं असतं. याचाच अर्थ काय, तर आपण उत्तम कानसेनही असलं पाहिजे, म्हणजे तानसेन व्हायला मदत होते. गाणं कसं ऐकावं ह्याचा सुद्धा एक अभ्यास आहे. एखादं गाणं म्हणताय तर ते म्हणायच्या आधी काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर नंबर 1, त्या गाण्याचे शब्द म्हणजेच कवीने त्यात काय सांगितलं हे तुम्हाला पूर्ण कळलं पाहिजे. त्यानंतर त्याला त्या संगीतकाराने कशा पद्धतीने संगीतबद्ध केलं आहे, म्हणजेच जे शब्द आहेत त्यातला जो भाव आहे त्या पद्धतीने ते संगीत कसं आहे हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या कवितेमधलं, त्या गाण्यातलं, त्या शब्दातलं व्याकरण म्हणजेच काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार हे सगळं तुमच्या म्हणण्यातनं तंतोतंत तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. आणि या सर्व जर गोष्टी तुम्ही विचारात घेतल्या तर तुम्हाला गाणं छान म्हणता येईल. गाणं म्हणण्याच्या अगोदर गाणं जास्तीत जास्त वेळा ऐकणं हे फार महत्त्वाचं ठरतं. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूयात. आजच्या भागापुरतं मी इथेच थांबतो. धन्यवाद.